महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया। बातमी आहे उपनगरातनं कल्याण गोळीबार प्रकरणातील तिन्ही आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार आहे। तिघांनाही कळवा पोलीस ठाण्यातून उल्हासनगर कोर्टात हजर करण्यासाठी नेण्यात आलं आणि या तिघांची व्हीसीद्वारे सुनावणी करण्याची मागणी कोर्टानं अमान्य केली। त्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात तिघांना कोर्टात हजर करण्यासाठी घेऊन गेलेले आहेत। उल्हासनगर कोर्टाबाहेर गायकवाड समर्थकांनी गर्दी केली आणि दृश्य आपण बघतोय। कळवा पोलीस स्टेशनमधून त्यांना पोलीस व्हॅनमध्ये जे ते नेण्यात आलेले आणि ही लाईव्ह दृश्य आता क्षणाला आपण बघतोय। त्यांना उल्हासनगर न्यायालयामध्ये नेलं जात आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांना हजर करण्याची मागणी जी आहे ती कोर्टानं अमान्य केली आणि आरोपींना प्रत्यक्ष हजर करण्याचे आदेश ते देण्यात आलेले आहेत। आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणामध्ये व्हीसीद्वारे हजर करण्याची विनंती जी आहे ती अमान्य करण्यात आली आहे आणि कोर्टाने ही विनंती अमान्य केली। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आता क्षणाला आपल्याबरोबर। प्रमोद, काय माहिती याबद्दल? विशाल, आता कोणच्या आसपासमध्ये हा जो पोलिसांचा जो ताफा आहे हा आता पोहोचलेला आहे आणि ज्या गाडीमध्ये आता गणपत गायकवाड आणि त्यांच्यासह असलेले दोन जे आरोपी आहेत हे जे मोठ्या गाडीमधून ते आता उल्हासनगर कोर्टामध्ये घेऊन झालेले आहेत, त्यांचा जो ताफा आहे हा आता जवळपास कोण या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि कोणच्या दिशेने मार्गे म्हणजे भिवंडी मार्गे या ठिकाणावरून त्याला उल्हासनगर कोर्टामध्ये अत्यंत विलास आपण बघत असाल प्रचंड मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी दोन्ही बाजूला म्हणजे ज्या ठिकाणी ज्या गाडीमध्ये गणपत गायकवाड आहेत आणि दोन जे आरोपी आहेत त्यांची पुढे आणि प्रचंड मोठ्या मोठ्यामध्ये पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला। तरी मागाची म्हटल्याप्रमाणे विशाल हे दोन्ही जे नेते आहेत म्हणजे ज्यांच्यावर गोळीबार झाला ते महेश गायकवाड आणि ज्यांनी गोळीबार केला ते हे एक परिसरात मानणारा जो वर्ग आहे हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रमोद, तू जसं म्हणालास की समर्थकांची गर्दी जी गायकवाड समर्थकांची गर्दी आता क्षणाला उल्हासनगर न्यायालयाच्या बाहेर जमलेली आणि त्याची दृश्य आपण बघतोय। या दृश्यामध्ये आपण बघू शकतो की कल्याण ग्रामीण मतदारसंघातील गायकवाड समर्थक जे आहेत म्हणजे यामध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही बाजूचे समर्थक असण्याची दाट शक्यता आहे। यामध्ये गणपत गायकवाड समर्थक जे ते मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालेले आहेत। गणपत गायकवाडांना थोड्याच वेळात न्यायालयामध्ये हजर केलं जात आहे। आता क्षणाला गणपत गायकवाड पोलिसांना घेऊन पोलीस जे आहेत गणपत गायकवाडांना घेऊन कोणगावपर्यंत पोहोचलेले, तिथून त्यांना उल्हासनगर न्यायालयात नेलं जाईल। अधिक माहिती पुन्हा एकदा जाणून घेण्याकरता आपण जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। प्रमोद, काय माहिती? हे अत्यंत गंभीर अशा प्रकारचं प्रकरण आहे म्हणावं लागेल, कारण एकाच परिसरातील दोन जे नेते आहेत हे जमिनीच्या वादातून अशा प्रकारे थेट गोळीबारापर्यंत पोहोचतात। हे अत्यंत गंभीर असं आणि तेही पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारचा गोळीबार आणि त्यामुळे या प्रकरणाला अत्यंत वेगळ्या प्रकारचं वळण। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विशाल, हे दोन्ही जे नेते आहेत हे युतीतले नेते आहेत। एक भारतीय जनता पार्टीचे आहेत तर एक शिवसेना शिंदे गटातले नेते आहेत आणि पार्टीचे आहेत तर एक शिवसेना शिंदे गटातले नेते आहेत आणि त्यामुळे या ज्या प्रकरणाला आहेत हे अत्यंत वेगळ्या प्रकारचं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जाते। आता या प्रकारे हे जे प्रकरण आहे कशा प्रकारे हाताळलं जातं हे दोन्ही नेत्यांकडून अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही। म्हणजे अत्यंत गंभीर प्रकरण असल्यामुळे फडणवीस किंवा शिंदेकडून कोणत्याही प्रकारचं अशा प्रकारचं स्टेटमेंट आलेलं नाहीये। मात्र आता पाहावं लागेल की पोलीस कोठडी मागितली जाते पोलिसांकडून 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळणार आहे हे निश्चित आहे विलास। मात्र ती किती दिवसांची मिळते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण ज्या प्रकारे आपण बघत हा जो प्रकार समोर आलेला आहे गोळीबार झाल्याच्या नंतर सीसीटीव्ही फुटेज, त्याच्यानंतर गणपत गायकवाडने केलेले वक्तव्य हे एव्हिडन्स आहेत, हे अत्यंत महत्त्वाचे पुरावे आहेत, हे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। त्यामुळे अधिकचा तपास काय करतात पोलीस हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र आता कोर्टामध्ये हजर झाल्याच्या नंतर काय आरोपींच्या वकिलाकडून सांगितलं जात आहे आणि पोलिसांकडून जे वकील आहेत सरकारी वकील आहेत ते काय सांगतात आणि त्याप्रमाणे किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते आणि पुढील तपास काय होतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र कोण गावाच्या आता बरोबर जवळ आपण पोहोचलेलो आहोत आणि आपण व्हिज्युअल्स मध्ये पाहत असाल हीच जी गाडी आहे ही आता गणपत गायकवाड आणि त्यांच्यासह असलेल्या दोन आरोपींना काही वेळातच उल्हासनगर कोर्टामध्ये हजर होणार आहेत। विशाल, मी पुन्हा एकदा प्रमोद आपल्याकडे येतोच, पण न्यायालयाच्या बाहेर नेमकी काय परिस्थिती हे जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधींनी। भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी जो गोळीबार केला त्या प्रकरणी त्यांच्यासह 2 जणांना अटक करण्यात आली आहे। 3 जणांचा हिल लाईन पोलीस शोध घेत आहेत। सध्या गणपत गायकवाड यांना उल्हासनगरच्या चोपडाकोट परिसरामध्ये घेऊन येत आहेत पोलीस। मात्र त्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा जो कोर्टाच्या परिसरामध्ये जो आहे
तो आपल्याला पाहायला मिळतोय। गणपत गायकवाड यांचा कल्याण पूर्वेचा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपाचे कार्यकर्ते जमलेले आहेत। कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून पोलीस यंत्रणा जी आहे या ठिकाणी बंदोबस्तासाठी लावण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासनानं या ठिकाणी कोणताही सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी VC द्वारे कोर्टामध्ये गणपत गायकवाड यांना हजर करावा अशी विनंती केली होती न्यायालयाला, मात्र न्यायालयाने ती फेटाळलेली आहे आणि प्रत्यक्षात त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे कोर्टाच्या परिसरामध्ये पोलिसांचा हा अशा प्रकारे बंदोबस्त आहे जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर। गायकवाड समर्थक मोठ्या संख्येने तिथे जमलेले आहेत। एक लक्षात घेतलं पाहिजे, गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वेचे आमदार आहेत। त्याच भागामध्ये महेश गायकवाड हे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। अर्थात त्यांची कारकीर्द संपलेली आहे, पण शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणून महेश गायकवाड यांना तिथे ओळखलं जातं, म्हणजे शिंदे गटाच्या शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणून त्यांना ओळखलं जातं। यात दोन्ही नेत्यांची कार्यालय अगदी आमने सामने तिसगाव रोडला